नमस्ते. आज आलो आहोत आपण अप्पर तहसीलदार कार्यालय लोणी काळभोर येथे. अनेक नागरिक शेतकरी आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील अथवा काही महसूल संदर्भातल्या केसेस असेल, त्या संदर्भातले काही सुनावणी असेल, हरकती असेल, याबाबत या कार्यालयामध्ये येत असतात. आणि आमचे मित्र आहेत पांडुरंग चांदणे यांना काल काही दिवसापूर्वी त्यांच्या सुनावणी संदर्भात उपस्थित करण्याबाबत नोटीस आली आणि आज तारीख दिली होती. त्याप्रमाणे चांदणे साहेब आज या ठिकाणी सकाळीच आपल्या सहकाऱ्यांसोबत या कार्यालयामध्ये हजर झाले. परंतु आज या कार्यालयाच्या तहसीलदार यांच्याकडे या कार्यालयाचा पदभार आहे, या तृप्ती कोलते मॅडम या प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हाधिकारी पुणे येथे गेलेत असं या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला काही प्रशासकीय कामकाज आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून येतं किंवा प्राप्त होतं, त्यावेळेस आपण ज्या काही सुनावणीसाठी नोटिसा काढता आणि जे काही सुनावणीदार आज हजर राहतात तर त्या सुनावणीदारांना आपण आदल्या दिवशी आपल्या कार्यालयाच्या वतीनं कळवण्यात आलं पाहिजे की उद्या या ठिकाणी तहसीलदार साहेब मॅडम या ठिकाणी नाहीत. आज जे काही नागरिक शेतकरी लांबून येतात, त्यांचा दिवसभराचा जो काही व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यांचं जे काही वेळ असेल तो सोडून येतात आणि या ठिकाणी थांबायचं, वाट पाहायची असं काम जर झालं तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न किंवा जे काही महसूल प्रश्न असेल ते कसे काय लवकर सुटतील. मला एकच मान्य महसूल मंत्री महोदयांना सांगायचं आहे की ही जी काही कार्यपद्धती आहे, जी काही महसूल SOP आहे, कृपया आपण आपण स्वतः लक्ष घालू, याबाबत आपण उचित अशी कार्यवाही करावी आणि नागरिकांचे हेलपाटे आपण वाचवावेत. आपण महाराजस्व अभियान राज्यामध्ये राबवत आहे, परंतु त्याचा खर्च अंमलबजावणी राज्यातील त्या महसूल कार्यालयामध्ये, मंडलाधिकारी कार्यालयामध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये होती का, हेही पाहणं आपल्यासारख्या मंत्री महोदयाचं काम आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.